आणि तुझ्या मोबाईलवरचं बाकीच्या लिंक घेत जा. हा, तुम्हाला फायदा होतो घरी गेल्यानंतर. पुन्हा जेवढ्या बरं ऐकायचं तेवढं बरं ऐकता येतं. हा, आणि लक्ष द्या. दादू कोणता श्लोक चालू आहे? कसं छान बसले बघा, सुंदर. सघोषो सघोषो भारत राष्ट्रा भारत राष्ट्रा भारत राष्ट्राणाम. कोणतं इथं मूर्धन्य. इकडे लक्ष द्या माझ्याकडं. भारत राष्ट्राणाम सघोषो भारत राष्ट्राणाम हृदय. इकडे बघा, हृदय. हृ नाही, हृदय. आवाज इथं निघाला पाहिजे. हृदय. हृदयानी हृदयानी वेदा वेदा रयत 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 वेदारयत वेदारयत हृदयानि वेदारयत नभश्च पृथिवी पृथिवी पृथ्वी पृ पृथ्वी पृथिवी पृथिवीं चैव चैव नभश्च पृथिवीं चैव तुमुलो तुमुलो व्यनु व्यनु व्यनुना व्यनुनाद नादयन नादयन तुमुलो व्यनुनादयन व्यनुनादयन व्यनुनादयन. तर पहा, पांडवांच्या सैन्यामध्ये वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळ्या प्रकारचे शंख वाजवले, नगारे वाजवले, दुमदुम्या वाजवल्या, मृदंग वाजवले, आहे का नाही, ढोल वाजवले, तप वाजवले आपापल्या परीनं. आणि सघोषो तो पांडवांच्या सैन्यामध्ये वाजलेला तो घोष एवढा म्हणतात त्या ठिकाणी मोठ्यानं जिकडं तिकडं घुमायला लागला. आणि त्या घोषानं पांडवांच्या सैन्यातील त्या वाद्यांच्या आवाजानं काय झालं बघा, धार्तराष्ट्राणाम म्हणजे धृतराष्ट्राच्या सैन्यामध्ये. ऐक नाही, धृतराष्ट्र म्हणजे काय, काय अर्थ आहे धृतराष्ट्र शब्दाचा? कोण सांगते डोळ्यामध्ये? हा, उभा राहून सांग. हा, 75%, 25% राहिलं. कोण सांगतंय पुन्हा? इकडे कोण सांगतंय? धृतराष्ट्र शब्दाचा अर्थ
सर्व राष्ट्र ज्यांनी धरून ठेवले आहे असा वृत्त वाटते. हा म्हणजे आता हे समजा राष्ट्र आहे ना, आणि ज्यांना असं धरून ठेवलंय सगळं, हे सगळं माझंच आहे. लेकरं ना ते लेकरं हा बिस्किटचे पुढे माझेच आहे. तसा संपूर्ण राष्ट्र ज्यांना म्हणताना आपल्या कवड्यामध्ये धरून ठेवलाय, हे सगळं माझं आहे. पांडवांना सुईच्या टोकावर बसण्यासारखं सुद्धा काहीच नाही, त्यांचं संपूर्ण माझं आहे, माझ्या कौरवांचं आहे. धरून ठेवलं आहे राज्य ज्यानं, त्याला म्हणतात धृतराष्ट्र. आणि धृतराष्ट्राचे जे अनुयायी आहेत, जे मुलं आहेत, त्यांच्या बाजूने असणारं जे सैन्य, त्यांना म्हणतात धार्तराष्ट्र. म्हणून धार्तराष्ट्राणां हृदयानी. पांडवांच्या सैन्यामध्ये जो वाद्याचा जो नाद घुमला होता, त्या नादाने काय केलं, धृतराष्ट्राच्या सैन्यामध्ये असणारे जे काही सैन्य आहे त्यांच्या हृदयाने, हृदयांना वेदारय फाडलं. ठीक आहे ना. काही काही माणसांच्या शब्दामध्ये अशी ताकद असती, समोरचं गाणंच होतंय. ठीक आहे ना. एखादी म्हणतात खतराम जर माझं राखली, एवढं जरी कुत्र राखलं एकदाच तरी नाही, पण तरी तू म्हणतात काय करते माझं हा आवाजातच ताकद असते, किती तापून येऊ द्या. कसं व्हायलंय शांत. हा तसं म्हणतात, एवढं म्हणतात ते कौरवांचं भयानक सैन्य. परंतु पांडवांच्या सैन्यामध्ये आपल्याला जो वाद्यांचा नाद आहे, त्या नादानं धृतराष्ट्राच्या सैन्यामध्ये जे काही उभे होते त्यांचं हृदय फाटलं. म्हणजे हातातले धनुष्य हातातच खाली गळून पडले. जे काही शस्त्र अस्त्र होते ते गळून पडले. वेदना हृदयाने वेदारयत. आणि नभश्च पृथ्वींचैव. नभ म्हणजे आकाश आणि पृथ्वी म्हणजे पृथ्वीपासून आकाशापर्यंत चैव तुमोलोलो. एवढा गुंजारव झाला, एवढा नाद घुमला. काय झालं, वेणुनादयन. जिकडे तिकडे म्हणतात विशेष प्रकारचा नादामागनाद. जसं आपण बघा, तुम्ही माळाच्या इकडच्या खोरीला जाऊन बघा, एक जर आवाज दिला तर किती आवाज निघतात बघा तुम्ही. अनेक आवाज निघतात. तसं म्हणतात कौरवांच्या सैन्यामध्ये ते आवाजामागे आवाज असा घुमत होता. आणि कौरवांचं सैन्य सगळं भयभीत झालं. आपलं काही खरं नाही. म्हणजे आता पांडव आपल्यावर विजय प्राप्त करतात. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारय. नभश्च पृथिवीं चैव. आता पहा, कालच्या श्लोकामध्ये काय होतं ते, कुंती पुत्र होऊ लागले. तिची वेलांटी कशी आहे, दीर्घ आहे का नाही. कुंती पुत्रो तसं नाही. कुंती पुत्रो त्याप्रमाणे इथं सुद्धा आहे. नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. अथ आपल्या ग्रंथामध्ये बघा ना बरं, 1:1 तोंडाला बघत तिच्या कपाळावर श्लोक लिहिलेला आहे का, आहे का बघायला. मग आपल्या ग्रंथात बघा खाली, अथ व्यवस्थितान अथ व्यवस्थितान दृष्ट्वा
अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः कपिध्वजः धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते 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 शस्त्र संपाते शस्त्र संपाते शस्त्र प्रवृत्ते शस्त्र संपाते धनु रुद्या धनुरुद्य धनुरुद्यम्य धनुरुद्यम्य पाण्डवः पाण्डवः धनुरुद्यम्य पाण्डवः मग आता एवढं झाल्यानंतर काय प्रकार झाला पहा. अथ अथ म्हणजे आता याच्यानंतर काय झालं बघा. ततः म्हणजे त्यानंतर, अथ म्हणजे याच्यानंतर. आता यानंतर काय झालं बघा. नवल झालं. व्यवस्थितान धार्तराष्ट्रान् व्यवस्थितान दृष्ट्वा म्हणजे धृतराष्ट्राच्या सैन्यामध्ये उभे असणारे जे राजे आहेत व्यवस्थित उभे होते आणि त्या संपूर्ण धृतराष्ट्रांच्या सैन्याला दृष्ट्वा म्हणजे पाहून. कोणी पाहिलं? अर्जुनानं. अर्जुनजीनं धृतराष्ट्राच्या सैन्यामध्ये जे उभे आहेत ना त्यांना पाहिलं. वा काय सुंदर उभे राहिलेत बरं. कोणी? कपिध्वजः. संस्कृत मध्ये वानराला कपी म्हणतात. कपी म्हणतात. आणि अर्जुनाचं नाव काय आहे? कपिध्वज. ज्ञानोबा म्हणतात ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनीची. ऐका म्हणजे ज्ञानोबा म्हणतात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर कोण बसला आहे? हनुमंत आहे. कोण बसलाय? खाली काय जागा नव्हती काय बसायला. ध्वजावर जाऊन कुठं बसतात का काय? काय कारण आहे ध्वजावर कोण बसले असतील जाऊन? म्हणजे त्या ठिकाणी हे सगळं वानर सैन्य लंकेमध्ये जाण्याकरता दगड आणून टाकू लागले. कुठे? समुद्रामध्ये सेतू बांधण्यासाठी. अर्जुनजी आले. काय करायला ते म्हणले? एखादी येडी माऊली असती बिचारी आहे का नाही. खड्यात मात्र सावरून आणलं आणि निश्चित बटली होती. आता मात्र कुठं निसायचं असते. मात्र्यामध्ये धान्य कमी असते, खडे माती जास्त असते. तिला निसाय जमतंय का? हुशार बाई असेल तर काय करेल ती? त्याच्यामध्ये पाण्यात टाकते. पाण्याचा चिखल होतो. पाण्याचं पाणी चिखलाचं मातीचं पाणी होते निघून जाते. मग त्या ठिकाणी धान्य शिल्लक राहते.
तसं म्हणतात ते सगळं वानर सैन्य दगड आणून टाकू लागले समुद्रामध्ये. जय श्रीराम जय श्रीराम असं म्हणू त्या ठिकाणी समुद्रामध्ये दगड आणून टाकू लागले. अर्जुनजी तिथे गेले. ओ म्हणजे हनुमानजी काय चाललंय हे? काय नाही म्हणजे आम्हाला तिकडं लंकेत जाण्यासाठी आमच्यामध्ये काही काही कमी शक्तीचे वानर आहेत. वा, कमी शक्तीचे वानर आहेत, त्यांना उडी मारता येत नाही, घायाला येते. म्हणले कस काय? चहा पितेत म्हणले. चहा पित असल्यामुळं याच्यामध्ये ताकदच नाही राहिली म्हणले. मग काय करायचं? मला दगड आणून टाकलं म्हणले. अहो म्हणले जे काही चहा पिणारे वानर आहे त्याला खांद्यावर घेऊन जायचं ना, पाठवून यायचं. नाही तर नाही चालता आलं यांना. मग तसं नाही म्हणले. कुठपर्यंत नेत बसव म्हणतात. तसं नाही म्हणते. हनुमानजी तुम्हाला तर काय पाहिजे? तुम्ही एवढे त्या ठिकाणी वानरांचे मेन आहात, मुख्य आहात, तुम्ही त्यांच्या नादी लागलात दगड आणून टाकायला. मग त्या ठिकाणी हनुमानजी म्हणले मग काय करायला पाहिजे महाराज? एखादा मग जरा जास्त सल्ला देतो. मग काय करायला पाहिजे? काय म्हणले तुम्ही एवढे भक्तराज आहात, भक्तराज आहात, माझ्यासारख्यानं बाणाचा सेतू बांधला असता बाणांचा. तर हनुमानजी म्हणले बाणाचा सेतू बांधायला आम्ही बांधू शकतो, परंतु एवढं सैन्य तिकडे नेतानी मोडून घेत जाईल ना ते. नाही म्हणजे मोडू शकत नाही. कशाला जास्त बडाक्या मारायला म्हटले. त्या ठिकाणी हनुमानजी म्हणले अर्जुनजी बडाक्या मारू नका. बाणाचा सेतू कुठे राहत असते काय? तुम्ही सेतू करून दाखवायचा आणि मी मोडून दाखवायचा म्हणले. हनुमानजी म्हणले अर्जुनजी तुम्ही बाणाचा सेतू करायचा. अहो म्हणले मी त्या ठिकाणी भीष्माचार्याला झोपण्यासाठी शय्या बनवली होती. आणि सेतू करणं काय मोठी गोष्ट आहे माझ्या दृष्टीनं. हनुमानजी म्हणले तुम्ही बाणाचा सेतू करायचा आणि मी उडी मारून त्याच्या मोडून दाखवतो. म्हणजे नाही मोडला तर? म्हणजे मोडला तर? हनुमानजी म्हणले तुम्ही बाणाचा सेतू करायचा आणि मी जर उडी मारून जर नाही मोडला तर जीवनभर म्हणतात तुमची सेवा करीन, तुम्ही म्हणाल ते काम करीन. दोघांची याला काय म्हणतात? शर्यत. काय म्हणतात त्याला? दोघांची शर्यत लागली. ते काय लबाड थोडीच होते आपल्यासारखी. काय हरकत नाही म्हणले. अर्जुनजीने काय केलं? बाणाचा सेतू तयार केला आणि हनुमानजीला म्हणले जा म्हणले आता. परंतु हनुमानजीला काही साधूनी अर्जुनजीला काही साधूनी सल्ला दिला. म्हणजे तुमचा सेतू गेला समजायचा. मग म्हणले काय करू? काही नाही म्हणले प्रत्येक बाणावर प्रभूचं नाव लिहा. राम 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 प्रत्येक बाणावर लिहिलं आणि केला सेतू असा इकडच्या त्याकडीला. हनुमानजी म्हणले बघा म्हणले आता एका झटक्यात मोडला पाहिजे. परंतु हनुमानजीने जवळ जाऊन पाहिल्यानंतर प्रत्येक त्या बाणावर प्रभूचं नाव लिहिलेलं होतं. आता कसा मोडायचा? कारण की ज्या आसनावर देवाचं नाव लिहिलेलं आहे त्या आसनावर बसायला न पाहिजे. देवाचं नाव घालून कपडे बी घालू वाटते तुम्हाला, उपरणे घालू वाटते, पण ते कुठं बी नाही न्यायला पाहिजे म्हणते. म्हणून त्याच्याकरता हनुमानजी जवळ गेले आणि पाहिलं त्या ठिकाणी सीतूला, त्या फुलाला पाहिलं तर प्रभू रामचंद्राचं नाव त्याच्यावर होतं. हनुमानजीने दर्शन घेतलं त्या सेतूचं फुलाचं. नाही म्हणले बरं आपण हरल्याला बरं, परंतु या बाणांना पाय लावणं बरोबर नाहीये. मग त्या ठिकाणी हनुमानजी म्हणले अर्जुनजी मी हरलो बघा.
बहीण आहे माझी तयारी हळद आहेत काय. तर अशा प्रकारे हनुमानजीनं काय केलं, दर्शन केलं. दर्शन केलं, वापस फिरले, म्हणजे मी नापास झालो, म्हणजे काय हरकत नाही. म्हणजे आता काय सेवा करायची सांगा. अर्जुनजी हुशार होते, म्हणजे वेळ पडल्यानंतर मी हाक मारेन मग यायचं. मग आता हे युद्ध चालू असताना अर्जुनजीला घाम फुटला. हे कौरव एवढं आपल्याला नक्की म्हणजे परास्त करतंय. हनुमानजीला बोलवलं, ऐका नाही, जान जाय मगर वचन न जाय. काही माणसं असते तर शब्द पाळणारे, नाही बाबा आपण नाव दिलेलं आहे, पाठाला दररोज हजर राहावंच लागणार आहे, जेवण नाही झालं तर काय हरकत नाही, पाठाला हजर राहावंच लागणार आहे. असतेच काही काही माणसं अशी. नाही तर काय घरीला सासर माईला सारखंच, घरी माईला का वापस बोलत होती तिथं सासूला बोलतो, काय फरक आहे. म्हणून त्याच्याकरता हनुमानजीनं आवाज दिल्याबरोबर तिथं हजर झाले. म्हणजे सरकार सांगा म्हणजे काय सवय. तर अर्जुनजी म्हणाले, काही नाही, युद्ध होईपर्यंत माझ्या रथाचा ध्वज पडला न पाहिजे. रथाचा ध्वज पडला की राजा हरला जातो. म्हणून हनुमानजी गेले आणि ध्वजाचा सांभाळ केला. म्हणून अर्जुनजीचं नाव आहे कपिध्वज. कपी सांभाळायला आहे ध्वज ज्याचा, त्याला म्हणतात कपिध्वज. धार्तराष्ट्रान व्यवस्थितान दृष्ट्वा कपिध्वज. अर्जुनजीनं धृतराष्ट्राच्या सगळ्या सैन्याला पाहिल्यानंतर काय केलं, प्रवृत्ते शस्त्र संपाते, म्हणजे शस्त्राचा पाऊस पडत आहे अशा प्रवृत्त झालेल्या शस्त्राच्या युद्धामध्ये काय केलं अर्जुनजीनं पांडव अर्जुन धनु उद्यम्या, धनुष्यबाण असा उचललेला आहे. कशासाठी? युद्ध करण्यासाठी. का? कारण की कपिध्वज आहे, आपल्याला चिंता नाही, हनुमानजी आपला ध्वज सांभाळणारे आहेत, म्हणून धनुष्यबाण उचललेला आहे. अर्थव्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रां कपिध्वज प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडव. वेळ झाला पण मदा वाक्य ऋषिकेशं तदा वाक्य मिद माह मिदमाह मिदमाह महीपते मिदमाह महीपते. अर्जुनोवाच सेनयो रुभयो सेनयो रुभयो मध्ये मध्ये सेनयो रुभयोर्मध्ये रथम स्थापय स्था 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 था नहीं स्था स्था स्थापय मेच्युता मेच्युता रथम स्थापय मेच्युता
तर पहा. तदा, तदा म्हणजे तेव्हा. कधी? ते सगळं पाहिल्यानंतर. तदा म्हणजे तेव्हा. ऋषिकेशम वाक्यम इदम आह. आह म्हणजे म्हटलं, इदम म्हणजे हे. इदम वाक्यम आह, हे वाक्य म्हटलं. कोणाला? ऋषिकेशम. ऋषी म्हणजे इंद्रिया, आणि इंद्रियाचा मालक परमात्मा. त्या परमात्म्याला अर्जुनजीने हे वाक्य म्हटलं. कधी? कोण सांगायले? संजयजी राजा धृतराष्ट्राला सांगत आहेत. काय म्हणतात? महीपते. मही म्हणजे पृथ्वी, पती म्हणजे मालक. अहो पृथ्वीचे मालक, हे सम्राट राजन. अशा परिस्थितीमध्ये अर्जुनजीनं भगवंताला हे वाक्य म्हटलं. काय म्हटलं? अर्जुन वाच. अर्जुनजीने म्हटलं, काय म्हटलं? सेनयो उभयोर मध्ये. म्हणजे दोन्ही सेनांच्या मध्ये काय करायचं? मे रथम स्थापय. माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये काय करा? नेऊन उभा करा. कोण म्हणतंय? अर्जुनजी भगवंताला म्हणत आहेत. मे म्हणजे माझा, आणि अच्युत शब्द काय आहे? अच्युत म्हणजे एच्या नंतर जर अ आलं तर ते ए मध्ये जाऊन बसते, आणि मध्ये जाऊन पडल्यानंतर तिथं असं होते. यस्त चिन्ह दिसतंय. याचा अर्थ काय आहे? इथं अ होतं, परंतु ए मध्ये जाऊन बसलं. म्हणून मे म्हणजे माझा. अच्युत शब्द काय आहे? अच्युत. दोन शब्द आहेत. च्युत. च्युत म्हणजे पडलेला. च्युत म्हणजे पडलेला. च्युत म्हणजे गेलेली केस, कोण्याच काबिल नाही, त्याला म्हणतात च्युत. परंतु जो कोणत्याच कामामध्ये खाली पडत नाही, जो कोणत्याही कार्यामध्ये वर राहतो, आणि राहायचं ठिकाण की ज्याचं वैकुंठ आहे, म्हणून त्याचं नाव आहे अच्युत. मग हे अच्युत. सेनयोः उभयोर मध्ये मे रथम स्थापय. दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन तुम्ही उभा करा. देवाला काम सांगायचं म्हणजे या ठिकाणी अर्जुनाची सारथी भगवान परमात्मा आहे. सारथ्याला सांगावं लागेल ना तिथे नेऊन उभा करा म्हणून, ड्रायव्हरला सांगावं लागेल ना गाडी तिथे नेऊन उभा करा म्हणून. त्याप्रमाणे ऋषिकेशं तदा वाक्य इदमाह महीपते सेनयोरुभ अर्जुनोवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शंकरं शंकराचार्य केशवं बादरायण सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ओम शांति शांति शांति. श्री पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमान जी भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्रोमणी सावकार महाराज की जय. समर्था श्री इंद्रायणी माता की जय. ओम नमः पार्वती पतये हर हर